चला आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. तुम्ही काय चिंता करायची नाही, मी कुठं जाऊ द्या. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. देव व्हायला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला पहिली अट मी तुम्हाला सांगितली, तुम्ही शरीराला न पिडावे. आणि ज्ञान यायला अजून एक अट आहे, ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं. ती म्हणाला आता जमलं. ज्ञान यायला माणसाला लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्यावर तो कोणलाही पोरग होईन, त्यात काय विशेष आहे? काय पोरग, काय माणसं म्हणते बा झालं बा त्याला पोरग, मग आता बायको केल्यावर काय होईल? काय माणसं म्हणते बा लागलं बा त्यांची हिरीला पाणी, मग आता खाल्ल्यावर काय लागल? खाल्ल्यावर राखे लागन का? काय माणसं, काही पागल माणसं आहेत. पोरग झालं, अख्ख्या गावांना फोन, हॅलो मला मुलगा झाला, मिरवणूक काढायची तुझी का? तुला एखादा पुरस्कार द्यायचा का? ते कोणाला जमलं नाही, ते तुला जमलंय. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. आणि याला एकच झालं तरी पार पालथ पडायला लागलं का टेट असला, पार उताना पडायला लागलं का टेट असला, पार दात वाजवायला लागलं का टेट असला, पार तुला हाणताना टेट असला ठोय. आज मला पोऱ्यानं लाईट बंद करून आणला, हाच आमचा आजचा पराक्रम. ठेट असला. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, बारीक ऐकलं तरच कीर्तन. हा नाही तर मग वेगळे काही अर्थ लावायचे, मग त्याच्यात काही मजा नाही. आता काय आम्हाला म्हणते काय माणसं, महाराज आम्हाला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटा ना, माझा काही समज आला? आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? अरे आम्ही कीर्तनकार नाहीत, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोहोचवणारे गडी. वा. फेटा आम्ही बांधायचा, कंबर आम्ही बांधायचं. कीर्तन जशी तो बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. मग ज्ञान यायला पहिली आठ मी तुम्हाला सांगितली, शरीराला पिडावे. दुसरी आठ, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. आता उत्तर ऐका, मायानं म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. आता जेवर माया नावाची म्हातारी मरत नाही, तेवर बोध नावाचा मुलगा होत नाही. जेवर बोध नावाचा मुलगा होत नाही, तेवर ज्ञान येत नाही. आणि ज्ञान जर येत नाही तर तुम्ही मी आशेत नेल्याशिवाय राहत नाही. मग आता आपल्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान यायला आता ही म्हातारी मेली पाहिजे, आणि म्हातारी आहे नांगाट. ही म्हातारीलाही कठीण आहे, आणि हा सगळा तमाशा या म्हातारीनं केलाय. नाही तर माहिती म्हणून सांगतो महाराज, जगाचा ना आपला काही संबंध नाही. कोण कोणाचा बाप नाही, कोण कोणाचा नातू नाही. तुमचा नातू तुमच्या पोऱ्याचा पोऱ्या आहे. आता पुढचं वाक्य सांगू का, तुमच्या पोऱ्याचा आणि तुमचा सुद्धा काही संबंध काय प्रत्येकाचं येणं वेगळं, प्रत्येकाचं जाणं वेगळं, प्रत्येकाची बोलण्याची स्टाईल वेगळी, प्रत्येकाची चालण्याची स्टाईल वेगळी, प्रत्येकाची हसण्याची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाचं क्रियामान वेगळं, प्रत्येकाचं संचित वेगळं आहे. फक्त आपण गुंतलोय त्या म्हातारीत. त्या म्हातारीचं नाव माया. आणि म्हातारी मारल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. ही म्हातारी मारणं गरजेची आहे. आणि हा सगळा तमाशा त्या म्हातारीनं केलाय, सगळा तमाशा. अहो एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, पागल होती, पळून गेली. तिचा बाप पिसाळला, झालीच नाही मला, ती मला मेली, मी तिला मेलो. तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही. आणली बाळात पानाला, आणि त्यांना विचारलं कावा आणली? आपलेच दात, आपले. हा तमाशा कोणाचा आहे? हा म्हातारीचा तमाशा आहे. हा म्हातारीचा तमाशा आहे. आता काय माणसं म्हणते बा घर माझं, गाडी माझी, बंगला माझा. गपची बा, तुझं काहीच नाही. तुझं फक्त एकच आहे, पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडका, 2.5 मण सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काडीची पेटी, 2 अगरबत्त्या. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे, GST धरून 240. हा बाकी आज सगळा मायेचा तमाशा आहे. पुढचं वाक्य सांगू का, कटेवर हात ठेवून विटेवर वासना पांडुरंग आपला बाप आहे, आणि त्याच्या शेजारी उभी असणारी रुक्मिणी आपली आई आहे. बाकी जगाचा ना आपला काहीच. वा. हो त्याच्या पुढचं वाक्य, ज्ञानेश्वर महाराज आपले आई आहेत, आणि तुकाराम महाराज आपले बाप आहेत. बाकी हा सगळा मायेचा तमाशा. हो, आणि ही म्हातारी मारणं आपल्याला गरजेची आहे. बरं म्हातारी आपण मारली असती कीर्तनात, मारूच आपण तिला. पण त्या म्हातारीचा अजून एक घोटाळा आहे. म्हातारी राहती कुठं हेच माहित नाही.
आता म्हातारी राहती कुठे हे माहित नाही का? म्हातारी नाही, म्हातारी राहती कुठे हे माहित नाही, पण म्हातारी तुम्ही आजारी का काय? म्हातारी हाय. मग म्हातारी आपण ज्ञानोबरायला विचारू. ज्ञानोबराय म्हणतात पाहेपा शरीराची या गावा. शरीर नावाचं गाव आहे आणि त्यात ही माया नावाची मात पडलं. मग म्हातारी मारायचं कसं? पण या म्हातारीला अजून एक घोटाळा आलाय. या म्हातारीला नाही नवरा, पण पोर आहेत 16. म्हातारीला नांगाट, म्हातारीला नवरा नाही पण पोर 16 आहेत. ऐका आता 16च्या 16 पोरं पटकान. म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, आणि काम जीवाला त्रास देतोय. काय नावल आहे? इंद्राला डाग लागला काम, चंद्राला डाग लागला काम, शंकराला कलंक लागला काम, विष्णूला कलंक लागला काम. विश्वामित्र तपया खाणी, कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे भुलले थोर थोर, तेथे जीव किती पाम. वा काम. आणि दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती गाड्यानं. 60,000 वर्ष दुपार नाही, 60,000 वर्ष तपश्चर्या केली, दाढी जमिनीला टेकली. त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसले. याचा जर कार्यक्रम झाला तर उलट होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी. ती आली इंद्र महाराजांना म्हणली, व्हाय एव्हर यू बिकम नर्वस? हे सगळं कॉम्प्लिकेटेड केस. हे सगळं तर व्हॉट इज द प्रॉब्लेम? हे सगळं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. ती म्हणली डोंट वरी अबाउट इट, डू नॉट इरिटेशन, वर्क इज डिपेंड्स अपॉन मी. तिनं सांगितलं काळजी करू नका, माझ्यावर जबाबदारी सोडा. ती गेली ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लर आणि तिनं एका पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला. त्याची दाढी जमीन टेकेल होती, डोळेच उघडली त्यानं. तो म्हणला बस इश्क है मेरी जिंदगी. ती म्हणली पागलपणा करू नका, साधू आहे तुम्ही, तुम कुछ भी कहो, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क है मेरी जिंदगी, फुले गुलाब का लाडका है गरीब का. ती म्हणली पागलपणा करू नका, दाढी काढून टाका. काढली ना दाढी, दाढी काढली, जीन्स पॅन्ट घातली आणि पुण्याचा क्षय झाला. पापात्मक पापा नरका जायचे, परिपावीचे शुद्ध पुण्य. 9व्या अध्यायात ओवी आहे. कुत्रा झाला आणि तिच्या पुढे निघाला. तिने इंद्र महाराजांना सांगितलं, इंद्र महाराज दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. का? ज्याची भीती वाटत होती तो कुत्रा झाला. पुरावा विश्वामित्र तपया खाणी, कुत्रा होऊन हिंडे वणी, ऐसे भुलले थोर थोर, तेथे जीव किती पाम. काम. आणि म्हातारीचा आणि एक पहिलाच पोरगा एवढा खराब आहे तर बाकीचे कसे असतील? आणि हे बाकीचे एवढे खराब असतील तर म्हातारी किती नंगाट असेल याचा विचार घरी गेल्यावर करा. पहिला पोरगा आहे म्हातारीचा काम. आणि तुम्ही या 2-4 वर्षाचा अभ्यास करा महाराज. आपल्याकडच्या पोरी चांगल्या पोरांवर प्रेमच सुद्धा करीत नाही. पोरीनी सध्या भंगार पोरांवर तडाखा उठवलाय. थोडा गालात हसला, मिशा बिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला की पोर त्याला बी लागली. पोर काम काय करतय? ही रिव्हरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. पोलिसानं धरलं तर 3 मोटरसायकल सापडले त्याच्याकडं. आणि त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय, काय नट पाहती का त्या डोळ्यात? हा विनोद नाही, हा विनोद. म्हातारीचा पहिला पोरगा काम, म्हातारीचा दुसरा पोरगा आहे क्रोध, म्हातारीचा तिसरा पोरगा आहे लोभ, म्हातारीचा चौथा पोरगा आहे मत्सर, म्हातारीचा 6वा पोरगा आहे अहंकार, आणि म्हातारीचा 7वा पोरगा आहे मी, म्हातारीचा 8वा पोरगा आहे तू, तुझं माझं. किती झाले? काय समज? 10. आता म्हातारीला 10 पोरं आहेत आणि 6 पोरी आहेत. आता हे 10 पोरं झाले. 6 पोरं अहंकार पर्यंत, 4 पोरं मी, तू, तुझं, माझं. त्या बाबळीपासून या बाबळी पोत, इकडली आखी इकीन पण तू जिरीन. तू जर जिरावली नाही तर मी माया. म्हणा म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती भाऊ तू कोणचा आहे? मी, तू, तुझं, माझं. महिला मंडळ मी आहे म्हणून राहिले, नाही तर दुसरी राय. तू का नाही उलटली कुणीकडे? त्यांना तिसरी गेली. मी आहे म्हणून तुमचे हे दिवस आले. आले न दिवस जायचे दिवस आले. मी सासूचं सुनेचं भांडण झालं. सून म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे. मग मी आहे, मी, तू, तुझं, माझं. किती झाले?
10 आता 6 पुरी ऐका म्हातारीच्या, त्या म्हातारीच्या पटकन ऐका, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मंशना आणि तितिक्षा 10 6 16 आणि हे 16च्या 16 पठ्ठे आपल्याच्यानं मारणार नाही. आपण मग मुळे आपण शेंडेने आणायचे, आपण मुळी आणायची. ज्ञानोबरायनं ओवी केली, वरी वरी पालवी खोडीजे आणि मुळी उदक घालीजे. वरवर शेंडे आणायचे, खाली झाडाला पाणी घालायचं, ते जमणार नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे, मुळी आणली पाहिजे. मग आपण 16 पठ्ठ्या नाही मारायचे, म्हातारी मारायची म्हणजे काम बिघडेल. आणि म्हातारी मारायचं औषध आता आपण सापडू. आणि म्हातारी मारायचं औषध आहे ना आपल्याकडं, काय, भजन. आणि भजन केलं का म्हातारी मेली आणि लगेच म्हातारी मारू. घोळ घोळा वाजते टाळ, घोळ घोळा वाजते टाळ, घोळ घोळा वाजते टाळ, घोळ घोळा वाजते टाळ. धन धना नादन टाळ, धन धना नादन साळ, धन धना नादन साळ, धन धना नादन साळ. उदो झाली पहाटे वेळ, उदो झाली टाळी 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 वाजवा सर्वांनी. उदा झाला पहाटे वेळ. वसे वसे वस गोपाळ गाव, वसे गोपाळ गाव, वसे वदा गोपाळ गाव, वदा गोपाळ. कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोला, कैसा वासुदेव बोलतो बोला. म्हातारी मेलीन, म्हातारी पाहता का नाही. तुम्ही म्हणाल एका गपक्यात कश काय म्हातारी मेली, कारण म्हातारी घाबरत होती भजनाला. आणि भजन केल्यामुळं म्हातारी मेली. आणि म्हातारी मेल्यामुळं आता आपल्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव बोध. आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. टाळकरी मंडळी, ज्ञानराज बाजी, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि योगशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतवानभ, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सर्वांसाठी ज्ञानोबारायनं हरिपाठ. वा. हो. आणि आजचे कीर्तन सगळे बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो, कोणताही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय. आणि हरिपाठ हा ज्ञानोबरायांचा चौथा मुलगा आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हा हरिपाठातील 16व्या क्रमांकाचा आहे, ज्याची माया नावाची म्हातारी मेली, बोध नावाचा मुलगा झाला, ज्ञान आलं आणि ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली, तो नर कसा आहे. बुद्धी जापे तो नर दुर्लभ, हरि 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 बुद्धि 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 जापे तो नर दुर्लभ. वाचे श्री दुर्लभ राम कृष्ण, वाचे श्री दुर्लभ राम कृष्ण, हरि मुखे मना, 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 हरि बुद्धि जापे तो नर दुर्लभ, वाचे श्री दुर्लभ राम कृष्ण, वाचे श्री दुर्लभ राम कृष्ण. जी बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर झाली, तो नर दुर्लभ आहे.